एक बाब सांगतो मी की अतिशय सिस्टमॅटिक पक्ष असेल ना तो भारतीय जनता पक्ष, म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येकाला जबाबदारी डिफाईन केलेली आहे. म्हणजे बूथ लेवल, म्हणजे पन्ना लेवल, बूथ लेवल, वॉर्ड लेवल, प्रभाग लेवल, शहर लेवल, जिल्हा लेवल आणि राज्य लेवल सिस्टीमने काम चालतं आणि म्हणून निर्धास्त असतं. दे आर कनेक्टेड, समाजाशी कनेक्टेड आहेत, मतदाराशी कनेक्टेड आहेत. आणि आता तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अनुषंगानं जो मॅन्डेट दिला आहे जनतेनं, त्याच्यावरून सन्माननीय मोदीजींची किमया आणि आता नंतर देवेंद्र फडणवीस यांची 1 वर्षाचा राज्यकारभाराचा एकूण त्यांचा रुतबा हे बघताना भारतीय जनता पक्ष हा राज्यामध्ये 1 नंबर याच्यात शंकाच नाही. परंतु अशा प्रकारची काही रिझल्ट्स येतील की भविष्य काळामध्ये सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासारखं काम करावं असं वाटतं. अनेक ठिकाणी सुदैवानं तसं घडलेलं आहे. खरं म्हणजे ते घडायला नको होतं, परंतु घडले. फक्त त्याच्यात आचारसंहिता एवढीच पाळावी की सद्गुण सांगा नका सांगू, पण दुर्गुण सांगू नका. साहेब बाब अशी आता किती शेवटी निवडणूक यंत्रणेच्या अनुषंगानं जी आचारसंहिता सगळ्यांना लागू आहे. आता म्हणजे काल मी जव्हारला गेलो होतो, तर जव्हारच्या रेस्ट हाऊसला आम्ही नाही गेलो, कारण तिथे जव्हारमध्ये फ्रेश होण्यासाठी दुसरं कुठे हॉटेल भेटेल काय नाही आहे. परंतु नियम पाळावा, पाळले पाहिजे, सगळ्यांनी पाळले पाहिजे. निवडणूक हे बघा, बाब असे की अर्धा ग्लास भरलेला की अर्धा ग्लास रिकामा, काय बोलतो, जो सकारात्मक असतो तो बोलतो अर्धा ग्लास भरलेला आहे, ज्याला नकारात्मक असतो बोलतो अर्धा ग्लास रिकामा आहे, भरलेला रिकामा. आता बाब असे की आता आपण काय कायद्याचे तज्ज्ञ नाहीत, त्या कायद्याच्या अनुषंगानं काय योग्य अयोग्य त्याच्याविषयी निश्चितपणे मान्य न्यायालयामध्ये दोन्हीकडच्या वकिलांची बुद्धीची कौशल्य लावून आर्ग्युमेंट होईल आणि मग शेवटी न्यायालय त्या मतापर्यंत येईल. मी काय म्हणतो, उद्याला जर न्यायालयाने जर सांगितलं असतं की दरबार घेताना, तर ठीक आहे, मी मोकळा झालो असतो, म्हणजे दुःख वाटलं असतं. जनता दरबार ही जनतेच्या दुःखाला वाट करण्याकरता हा एकमेव व्यासपीठ आहे. न्यायालयाच्या बाब अशी आहे की असा प्रयोग पूर्वी भाईंदरला पण घडला होता. भाईंदरमध्ये जनता दरबार घेताना गणेश नाईकांनी जनता दरबार घेऊ नये असे हायकोर्टात गेले होते. हायकोर्टाने तेच सांगितले होते की मग लोकप्रतिनिधींनी लोकांना कुठे भेटावं. आता हे ते आजची सगळी साक्षी आहे. सकाळी आम्ही 11:15 11:30 कितीला आलो आपण, 11:15 तर किती तास झाले, 9:30 तास. गणेश नाईक तसाच फ्रेश आहे, ना पाण्याला पाणी पिला आणि आपण कुठे बाहेर गेलो. ह्या संदर्भातला एक प्रश्न आहे की संपर्क मंत्री आणि आधी होता, ठाणे आणि पालघरमध्ये निवडणुका जोरावर सुरू आहेत आणि आजचा अगदी शेवटचा दिवस आहे, म्हणजे 10 वाजेपर्यंत वाट दिलेली आहे. अशा वेळेला तुम्ही निर्धास्तपणे या ठिकाणी जनता दरबार करता. कारण हे बघा, मी पालघर डहाणूला मुख्यमंत्री आणि मी होतो, पालघरला मुख्यमंत्री मी होतो, मी जव्हारला काल होतो, जव्हारमध्ये जाहीर सभा करून आलेलो आहे. बदलापूरला मुख्यमंत्र्यांबरोबर मी होतो, अंबरनाथला मी स्वतः कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन आलेलो. सगळीकडे चांगलं सुरळीत काम चाललंय म्हणून निर्धास्त मी. एअरपोर्ट होणार आहे, रिझल्ट आज तारीख 1 आहे, उद्या मतदान आणि परवा रिझल्ट. कशाला केवढा तानाचा डोक्याला ताप कशाला करू. पण दोघांमध्ये युतीमध्ये अशा प्रकारची लढाई होते. मी काय बोललो की जर एकाच विचाराच्या बरोबर अशा प्रकारचे संघर्ष होता कामा. आणि आता मी मगाशी एक प्रकरण की ज्या कुटुंबाला मी फार समाधानी समजत होतो, त्या कुटुंबामध्येच कलह आहे. मग त्याच्या कुटुंबातल्या एका नात्यातल्या माणसाला सांगितलं या कलह तू दूर कर. दुरून दिसतं ते सगळं खरं नसतं, त्यासाठी अंतःकरणात जावं लागतं आणि अंतःकरणात गेल्यानंतर सगळे फाशी उघडे पडतात. शिंदे गटाने प्रतिष्ठेची लढाई केली असं प्रत्येकाने केलेली आहे, याने करायलाच पाहिजे. आपली विचारसरणी लोकांमध्ये प्रभावी मांडण्याकरता प्रत्येकाने सरसावलं पाहिजे, त्याच्यात वावड काय नाही. राज्यातील एकूण म्हटलं की भाजप 1 नंबर होईल, काही ठिकाणी असे रिझल्ट येतील की लोकांना ते अपेक्षितच नाही. त्याच्यावर मी कॉमेंट्स करणार नाही. शेवटी जोर आपल्या कार्यकर्त्यांना यावा म्हणून काही काही गोष्टी बोलाव्या लागतात. त्या बसणं आणणं जातं किंवा कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणा येण्यासाठी काही शब्द वापरायला लागतात.
ते तेवढ्या गोष्टी तिथंच थांबवायचे असतात. पालघरच्या पैकीच्या पैकी येतील तुमच्या नेतृत्वात? आता हे बघा, माझ्या नेतृत्वात नाही आली, शेवटी पक्षाच्या सिस्टीमच्या नेतृत्वामध्ये पालघरमधल्या 4 नगरपालिका आणि सर्वकडे मेजॉरिटीनं नगरसेवक निवडून येतील अशा प्रकारचा विश्वास आहे. जनता दरबारात आयुक्तांना फोन लावलेला, गृहमंत्री तुमच्याकडे हवा होता असं वाटतं? नाही रे, त्याचं मला नकोच आहे. मी हे बघा, आता मी पहिल्यांदा मंत्री झालो त्याला मी वन आणि पर्यावरण मंत्री झालो 95. 2004ला परत पर्यावरण आणि स्टेट एक्साईज म्हणजे तुमचे दारू पिण्याच्या खात्याचं मंत्री झालो. परत त्याच वेळेला कामगार मंत्रीपद माझ्याकडे अधिक आलं. 2009ला परत स्टेट एक्साईज राहिलं आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा हे खातं आलं. आणि आता या वेळेला वनमंत्रीपद आलं. मी ज्या खात्यात गेलो त्या खात्यात मी रमलो. आता तुमच्या माहितीकडे सांगतो, दारू पिण्याच्या खात्याचा ज्याला चार्ज मी 2004ला घेतला, 2000 कोटी त्याची अर्निंग होती वर्षात, उत्पादन शुल्क. ज्यावेळेला मी सोडलं त्यावेळेला 16,000 कोटी रुपये झाले वर्षाला. किती? 8 पट रेव्हेन्यू वाढवला. आणि ते करताना सुद्धा आज सुद्धा म्हणजे दारूचे धंदे करणारे कुठले बिअर बार गणेश नाईकला एक आठवण काढतात. तुम्ही जाऊन विचारा बाबा, गणेश नाईकने तुमच्याकडे एक बिअरची बॉटल उधार मी एक कशी पाठवून ते सांगितले का? कुठे हॉटेल म्हणजे स्टेट एक्साईज कमिशन मिनिस्टर म्हणजे सगळ्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्याचा दरारा असतो. आम्ही कधी हॉटेलमध्ये सुद्धा गेलो नाही. गेलो तर सगळ्या पैसे पेमेंट केल्याशिवाय आम्ही बाहेर नाही गेलो. तर त्या जे अतिशय लोकांचे जीव घेतले त्याविषयी मला अतिशय दुःख झालं. मी त्या 3 गावात गेलो. म्हणजे शिरूर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी 5 वर्षाच्या मुलीचं त्यांनी जीव घेतला, त्याच्यानंतर 11 वर्षाच्या मुलाचा आणि 83 वर्षाच्या आजीचा. मी त्या प्रत्येक घरात गेलो त्यांच्याशी. आता कोणी म्हटलं की 25 लाखांनी काही जीव येतो का? आणि म्हणून तशा प्रकारच्या यंत्रणा पुणे जिल्ह्यात 1200 पिंजरे बसवले. अहिल्यानगरमध्ये तसेच 1200 आणि आता कुंभमेळा येतो म्हणून नाशिकला सुद्धा जपण्याचं मी सूचना दिलेल्या आहेत. सॅटेलाईटच्या माध्यमातून म्हणजे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अशा यंत्रणा उभ्या केल्यात का नुसता बिबट्या तिथे गेल्यानंतर मोठा सायरन होतो. 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये लोक अलर्ट होतात. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मी स्वतः आणि आमच्या सगळ्या यंत्रणा मंत्र्यात आम्ही बैठक घेतली. आणि आता ही राज्याची आपत्ती म्हणून आम्ही त्या ठिकाणी ती जाहीर केलेली. राज्याची आपत्ती जाहीर केल्यानंतर त्याला एक प्रकारचं स्वरूप गंभीर येतं. आणि भविष्यकालामध्ये हे वन्यजीव आणि प्राणी यांचे जे संघर्ष आहे तो शून्य यावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी कार्यरत आहोत. वाशी डेपो आणि दुसरा NRIची जेट्टी. NRI जेटीचं उद्घाटन झालंय माझ्या दृष्टीकोनातून. नाही झाली. NRIची नाही झाली, तिकडची झाली. कुठली आधी होतील. आता हे महापालिका निवडणुका झाल्यानंतर सगळ्या गोष्टी होतील. आणि हा डेपो सुद्धा. डेपो सुद्धा दादा तुम्ही एक आता असं म्हणा, नाव होणार याविषयी शंका मनात घ्यायची गरजच नाही. इट्स ए मॅटर ऑफ टाईम. आता पहिल्या काही लोकांनी तिकीटं काढलेत की नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळावरून पहिला विमानातले आम्ही प्रवासी होतो म्हणून तिकीट ब्लॅकची तिकीट चालू आहेत. ऐकला का? तो इतिहास नोंदला जाणार आहे. तर आपल्या नवी मुंबईतल्या बऱ्याचशा लोकांनी बुकिंग केलेली आहे. परंतु देशामध्ये आणखी असे 7-8 विमानतळांचे नामकरण होण्याचं बाकी आहे. ते एकत्रच होईल असं मला वाटतं.